नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 सायन्स 2च्या टेक्स्टबुकमध्ये असलेले सगळे गिव्ह सायंटिफिक रिझन्सचे क्वेश्चन्स स्टडी करणार आहोत. बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी येतो. टोटल 3 क्वेश्चन्स येतील, त्यातून 2 अटेम्प्ट करायचे आहेत. तर आपण क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करू. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर एकदा समजून घेऊ. आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे ती ग्लुकोजपासून जनरेट होते. ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला सेल्युलर रेस्पिरेशन असे म्हणतात. तर हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे हे पुढे 2 टाईप्सचं असतं. पहिलं एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं एनएरोबिक रेस्पिरेशन. जे एरोबिक रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन वापरलं जातं ग्लुकोजचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. हाऊ ऑक्सिजन इज यूज्ड in this process? Oxygen enables aerobic respiration where glucose is broken down into carbon dioxide and water. This process occurs in cells and produces 38 ATP molecules, providing high energy for the body. Okay. जर ऑक्सिजन नसेल तर एनएरोबिक रेस्पिरेशन होतं. In the absence of oxygen, anaerobic respiration occurs and it produces only 2 ATPs, making it less efficient. जर 2 ATPs प्रोड्यूस झाले तर बॉडीला एनर्जी कमी प्रमाणात मिळते. ओके, लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. फायबर्स आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली का इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. क्वेश्चन स्वतः बोलतो ना, सायंटिफिक रिझन्स पाहिजे. ही गोष्ट का होते आपल्याला ते लिहायचं आहे. का इम्पॉर्टंट आहे तर फायबर्स इम्प्रूव्ह डायजेशन. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे डिसीजेस आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये फायबर्स असणं गरजेचं आहे. फायबर्सचे अजून काही युजेस आहेत. फायबर्स इम्प्रूव्ह बाउल मुवमेंट्स, प्रिव्हेंट्स कॉन्स्टिपेशन, स्टेबिलायझेस ब्लड शुगर लेवल, help manage cholesterol. This nutrient is overall very important to keep our digestive system healthy. Next question. Cell division is one of the important properties of cells and organisms. सेल डिव्हिजन जे आहे हे आपल्या बॉडीमध्ये 3 गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सेल्स डिवाईड होतात तेव्हा ते अजून ग्रो होतात. ते आपल्या बॉडीमध्ये जे काही इंजुरीज असतील किंवा डिसीजेस असतील ते रिपेअर करतात आणि आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्शनला हेल्प करतात. इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स सेल डिव्हिजन रिपेअर्स डॅमेज्ड टिश्यूज अँड रिप्लेसेस ओल्ड सेल्स. In unicellular organisms, it ensures reproduction and survival. Without cell division, life processes would halt. जर सेल डिव्हिजन झालंच नाही तर लाईफ प्रोसेसेस होणारच नाहीत. इट ऑल्सो कॅन अफेक्ट ग्रोथ अँड हिलिंग प्रोसेसेस. लेट्स मूव्ह फर्दर विथ क्वेश्चन नंबर 4. Sometimes higher plants and animals too perform anaerobic respiration. आता एनएरोबिक रेस्पिरेशन कधी होणार? जेव्हा प्लांट्स आणि ॲनिमल्सला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळेल तेव्हा. मग आता ह्या क्वेश्चनच्या ॲन्सरमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागेल की असे कोणते ॲनिमल्स किंवा असे कोणते प्लांट्स आहेत किंवा असे कोणते कंडिशन्स आहेत जिथे ऑक्सिजन कमी प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे एनएरोबिक रेस्पिरेशन होतं. सो इन ॲनिमल्स, muscles produce lactic acid during intense exercise due to oxygen shortage. In this condition, anaerobic respiration is performed. In plants, plants may switch to anaerobic respiration in waterlogged soils. जिथे waterlogged soils आहेत तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार आणि त्याच्यामुळे तिथले प्लांट्स anaerobic respiration परफॉर्म करणार. Next question. Krebs cycle is also known as citric acid cycle. Krebs cycleचं दुसरं नाव सायट्रिक ॲसिड सायकल का असेल तर त्याचं रिझन असं आहे की क्रेब्स सायकलमध्ये ज्या स्टेप्स आहेत
त्यांच्यामधली जी पहिली स्टेप आहे ती सायट्रिक ॲसिड फॉर्मेशनची आहे. म्हणून क्रेब सायकलला सायट्रिक ॲसिड सायकलसुद्धा म्हटले जाते. सगळ्यात आधी हे माहीत असणं गरजेचं आहे की क्रेब सायकल काय आहे. जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे म्हणजे ग्लुकोजचं एनर्जीमध्ये होणारं कन्व्हर्जन, त्याची प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये 3 स्टेजेस आहेत. त्यांच्यातली दुसरी स्टेज ही क्रेब सायकल आहे. फर्स्ट स्टेज इज ग्लायकोलायसिस, सेकंड स्टेज इज क्रेब सायकल अँड थर्ड स्टेज इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 क्वेश्चन्स बघितले गिव्ह सायंटिफिक रिझन्सचे. हे सगळे क्वेश्चन्स चॅप्टर नंबर 2 मधले होते. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण ह्या सगळ्या 17 क्वेश्चन्सला 2 ते 3 पार्ट्समध्ये बघणार आहोत. 2 ते 3 व्हिडिओज बनवणार आहोत यावरती. तर हे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला मी बऱ्यापैकी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला चॅप्टर्स वाचावे लागतील आणि 2 मार्क्ससाठी 3 ते 4 पॉईंट्स जरी लिहिले किंवा हे जे स्लाईड मी दाखवले आहेत स्क्रीनवरती एवढं लिहिलं तरी पण खूप आहे. आणि तुमच्या ॲन्सर्समधून चेकरला समजलं पाहिजे की तुम्हाला या क्वेश्चनचा कन्सेप्ट समजलेला आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड कीप स्टडिंग. थँक्यू.